नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज तुमच्यासाठी एकदम मस्त चमचमीत आणि हेल्दी असणारी रेसिपी मी घेऊन आलेली आहे। केळीचं फूल सर्वांनाच माहिती असेल। जशी केळी जी आहे ती पोषक तत्वांनी भरपूर असते, तसंच तिचं फूल जे आहे ते पण पोषक तत्वांनी भरपूर असतं। तर आज त्याच्या मी 2 रेसिपी तुमच्यासाठी आणलेल्या आहेत। पाहू शकता माझ्याच गार्डनमधलं मस्त केळीचं मोठं फूल इथे मी तोडून आणलेलं आहे छान। आणि आपल्याला ह्याचं जे आहे पानं ती काढून घ्यायची आहेत। पानांच्या खाली केळींची फुलं जी असतात ती अशी असतात, पाहू शकता। ही फुलं आपल्याला काढून घ्यायची आहेत आणि ह्या प्रत्येक फुलामध्ये जे आहे एक धागासारखा असा एक दोरा जो असतो काळपट रंगाचा तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। जर हा आपण काढला नाही तर आपल्याला जी आपण जी भाजी किंवा त्याची जे पण रेसिपी बनवणार आहोत ते यामुळे कडू लागते। तर ते आपल्याला प्रत्येक फुलामधून जे ती काडी आहे ती काढून घ्यायची आहे आणि अशी सगळी फुलं मोकळी करून घ्यायची आहेत। पाहू शकता किती छान फुलं दिसत आहेत। निशिगंधाच्या फुलांसारखी थोडी थोडी ही दिसत आहेत, बरोबर। तर आता आपण ह्याला धुवून घेणार आहोत स्वच्छ पाण्यामध्ये, पाहू शकता। जर आपण तो काळा भाग काढला नाही तर आपली रेसिपी सगळी कडू होईल, त्यामुळे ही स्टेप अजिबात विसरायची नाही। आता धुतलेली फुलं मी बाजूला ठेवलेली आहेत आणि एका इथे भांड्यामध्ये मी घेतलेलं आहे 2 चमचे बेसन पीठ आणि 1 चमचा तांदळाचं पीठ। त्यामध्ये आपण घालणार आहोत मसाले, म्हणजे लाल मिरची पावडर, मीठ, थोडासा ओवा आणि थोडंसं एकदम फूड कलर मी ते घातलेलं आहे। आता सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान। थोडं थोडं पाणी घालत आपल्याला बॅटर बनवायचं आहे। भजीचं आपण बॅटर जसे बनवतो तेच आपल्याला इथे बनवायचं आहे, कारण आपण बनवणार आहोत केळीच्या फुलाची भजी। आपलं बॅटर तयार झालेलं आहे पहा। त्यानंतर आपली जी फुलं जी होती धुतलेली ती आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं कोट झालं पाहिजे फुलांवरती बॅटर। आणि एक एक फूल आपल्याला अशी कळ्या जी आहेत त्या तेलामध्ये सोडून द्यायच्या आहेत मोकळ्या, पाहू शकता। एकदम लांब लांब अशा मस्त क्रिस्पी कुरकुरीत आपले भजी जी आहेत ती तयार होतील। फिंगर चिप्स जसे दिसतात तसेच हे दिसत आहेत, मस्त लांब लांब आकाराची भजी। ही खायला पण खूप चविष्ट लागतात आणि एकदम कुरकुरीत, खाणाऱ्यांना एकदम मजा येऊन जाईल अशी ही रेसिपी आहे। केळीच्या फुलाचे खूप सारे फायदे आहेत, त्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे केळीचे फूल जे आहे ते प्रोटीनने भरपूर असतं, मायक्रोन्यूट्रिएंट्स असतात त्याच्यामध्ये। अगदी हेल्दी डाएट आपण तुम्ही ह्याचं जे डाएटमध्ये जे आहे याचा वापर करू शकता। जर तुम्हाला फ्राईड खायचं नसेल, तळलेलं खायचं नसेल तर तुम्ही याची हेल्दी व्हर्जन म्हणजे भाजी पण बनवू शकता। आता मी परत जी फुलं आहे ती काढून घेत आहे, त्याच्यामध्ये जो धागा आहे तो साफ करून घेणार आहे आणि छान त्याला मी भाजी ह्याची करणार आहे, पाहू शकता। ही फुलं आपण सर्व साफ करून घेणार आहोत आणि बारीक चिरून घेणार आहोत। चाकूच्या साहाय्याने मी ही फुलं बारीक चिरून घेत आहे सर्व। आणि ही आपल्याला लगेच पाण्यामध्ये घालायची आहेत, नाहीतर ते काळे पडतात। त्यामुळे जसा बटाटा काळा पडतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत लगेच। सर्व फुलं मी बारीक चिरून घेणार आहे। सर्व पाण्यामध्ये घालून घ्यायचं लगेच। त्यानंतर फुलाचा मधला भाग असतो तो पण आपल्याला फेकून द्यायचा नाही आहे। भले त्याच्यातून कळ्या बाहेर आलेल्या नसतील पण तोही आपण वापरू शकतो, तो आपण खाऊ शकतो। थोडासा जाडसर जो लाकडाचा म्हणजे जो मधला भाग असतो कडकवाला तो फेकून द्यायचा आणि जो बाहेरचा कळ्यांचा जो भाग आहे तो आपण घेऊ शकतो बारीक चिरून। जसं कोबीचा जो भाग असतो आतला तो फक्त थोडासा फेकून देऊन बाजूचा आपण घेऊ शकतो, त्याप्रमाणे आपल्याला हे बारीक असं चिरून घ्यायचं आहे, फेकून नाही द्यायचं ते पण। आणि सर्व पाण्यामध्ये आपल्याला घालून ठेवायचं आहे आणि चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। 2दा पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून भाजी आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे, पाणी आपल्याला हाताने पिळून काढायचं आहे चांगलं। 2दा मी इथे धुवून घेतलेली आहे भाजी, पाहू शकता तुम्ही। त्यानंतर एका भांड्यामध्ये बाजूला मी काढून ही आपल्याला घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद घालून आपल्याला ही उकडून घ्यायची आहे फुलं। झाकण ठेवून आपण त्याला उकडून घेणार आहोत, पाहू शकता आपली फुलं छान उकडून झालेली आहेत। आता आपण भाजीच्या तडक्याची तयारी करूया। इथे एका भांड्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे, जिरे घालायचे आहेत, मोहरी घालायची आहे। त्यानंतर चिरलेला थोडासा लसूण, कांदा छान परतून घ्यायचा आहे। थोडंसं परतल्यानंतर अगदी थोडंसं आपण याच्यामध्ये घालणार आहोत शेंगदाण्याचं कूट।
चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला मसाले घालायचे आहेत. अगदी साधे मसाले आहेत, काही जास्त एकदम चमचमीत असं एकदम वेगळे मसालेदार करायची गरज नाही आहे. लाल मिरची पावडर घालायची आणि आपल्याला जी आपण फुलं शिजवली होती ती ह्याच्यामध्ये घालून घ्यायची. सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली भाजी तयार आहे. चवीनुसार मीठ घालायला विसरू नका बरं का. तर ही आपली हेल्दी भाजी झाली. तर तुम्हाला ह्या दोन्हीपैकी कोणती रेसिपी हवी असेल ते तुम्ही करू शकता आणि दोन्ही करायचे असतील तर दोन्ही ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका.